आपला मराठी सिनेमा हा आशय त्याचा कायम हिरो किंवा हिरोईन असतो असं म्हटलं जातं डेफिनेट. आणि त्याला साजेसा हा चित्रपट आहे असं मला वाटतं. प्रेक्षकही म्हणतात, की आता मराठी सिनेमे जरा बरे करा, जरा भव्य करा. कारण बाकीच्याही भाषांमधले चित्रपट त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कमीत कमी गोष्टींमध्ये आपल्याला चांगली गोष्ट मांडायची असते. कोकणामध्ये आम्हाला खाण्यातून जे प्रेम मिळालेलं आहे ते म्हणजे त्याचं काही कंपॅरिझन नाही होऊ शकत कशामध्येच. स्कूटरवरून बनियन घालून जाणारे काका हे जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत कोकणात आल्यासारखं वाटत नाही. वाटत नाही. आणि ती जी लाईफस्टाईल आहे की निवांत म्हणजे कशाची फिकीर नाही, जे आहे त्याच्यामध्ये खूप समाधान, हे आपल्याला इथे कॉस्मो सिटीजमध्ये नाही बघायला मिळत, अनुभवायलाही नाही मिळत. असंख्य गावं अशी आहेत, की ती त्यांचं सौंदर्य जपून आहेत आणि त्यांना ते विकासाचा भस्मासूर नको असं म्हणणारी ती मंडळी आहेत आणि ती आनंदी आहेत. मस्त आवार मंदिराचं हवा येते, हिरवंगार परिसर आहे. तिथे आपला डोळा लागतो आणि मग उठला आपल्याला कोणतरी उठवायले, तुमचं शॉट आलं, तुमचं शूटिंग आलं, की मग आपलं उठून पुन्हा आपलं. ह्यांच्यामुळे माझ्यासाठी तो सिनेमा क्लिअर झाला, कारण मला ह्यांच्यासोबत काम करायचं होतं ना, त्यामुळे मला जास्त अभ्यास करावा लागला. आणि कृपया आपल्या मोबाईलवर शूट करू नका. आणि मग तुम्ही म्हणता की मराठी सिनेमे जगत नाही, मराठी सिनेमे येत नाही. तुम्ही लोकांनी जर असं केलं तर मराठी सिनेमा कधीच येणार नाही. मुंजाडची तंबुळा तुंबाडची मंजुळा. आता मी आहे आणि तू आहे. मंजुळे, पदर नीट खोचून घे गा बाई. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर. लोकमत फिल्मीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. थोडं रहस्य, थोडी भीती आणि खूप सारी धमाल आणि खूप मोठी तगडी स्टारकास्ट आज आपल्या सोबत आहे. ते म्हणजे तुंबाडची मंजुळा. ही मंजुळा आता पूर्ण डाऊट आहे, ही गोड मंजुळाच असणार आहे ती मंजुळा म्हणून, असं आम्हाला शंका आहे. पण हे पूर्ण व्हावं स्वप्न माझी अशी इच्छा आहे. कारण की ज्या रूपात आम्ही सईला पाहिलंय, नंतर असं नाही यार, तिचा ग्लॅमरसवाला लुक, ती नऊवारी साडीमध्ये हीच असावी ती मंजुळा, अशी इच्छा तर आहे आमची. लेट्स सी, पिक्चर बघितल्यावर कळेलच. पण मराठी सिनेसृष्टीतला राजा माणूस आणि सिनेसृष्टीतला गोड चेहरा, हे दोन्ही आणि बाकीची ही सगळी मंडळी एकत्र घेऊन येणं हा सगळ्यात मोठा टास्क आहे. आणि या सगळ्यांना मॅनेज करणं हा दुसरा टास्क आहे. हो, किती अवघड पडलं ह्या सगळ्यांना मॅनेज करणं? खरं सांगू का, अवघड नाही पडलं तेवढं मला. खरं हो, सांगायचं. खरंच मी सांगतोय. कारण ना हां, म्हणजे मला खरंच अवघड नाही वाटलंय. कारण कारण आता जसं आऊनी सपोर्ट केला, मोठ्याने बोल, तसंच सपोर्ट ह्या सगळ्या कॅरेक्टर्सनी मला, सॉरी, ॲक्टर्सनी मला सेटवर केलाय. आणि ना उलट मी सांगू का तुम्हाला, ह्यांच्यामुळे माझ्यासाठी तो सिनेमा क्लिअर झाला, कारण मला ह्यांच्यासोबत काम करायचं होतं ना, त्यामुळे मला जास्त अभ्यास करावा लागला. कारण सईची वही यायची, एक अभ्यासाची, मकरंद सरांची स्क्रिप्ट घेऊन समोर असायचे, आऊंचे काही प्रश्न असायचे, किंवा रवी सर रात्री फोन करून हे असं करूया का, असं सगळ्यांचा एक सपोर्ट या सिनेमाला होता, या कॅरेक्टरसाठीचा. आणि ना तो फायदा ह्या सिनेमाला झाला आहे. त्यामुळे मला तेवढं अवघड नाही झालं आहे. फक्त मी एवढंच होतं, मी ना फक्त नेव्हिगेट करत होतो, जसं एवढं इथे जायचं, तिथे जायचं, इथे जायचं, इथे जायचं आणि गोल, बस. सो मी हा नेलंय असं काहीसं. नक्कीच. सई, तुला विचारेन, कोकणातलं हे छोटंसं गाव, ज्यात खूप मोठी स्टोरी आणि खूप धमाल स्टोरी जेव्हा मोठ्या पडद्यावर येणार आहे, हे जेव्हा तुला कळलं आणि अशी स्क्रिप्ट तुझ्याकडे आली, तेव्हा फर्स्ट रिॲक्शन काय होतं तुझं? मला याचा भाग बनायचंय कुठल्याही रूपात. म्हणजे मी मगाशीच म्हणाले तसं की काही काही स्क्रिप्ट्स अशा असतात ज्याचा इन्स्टंटली तुम्हाला भाग व्हायचं असतं आणि ती ही स्टोरी होती. मला असं वाटतं की स्टोरीच इतकी कमाल आहे. म्हणजे आपला मराठी सिनेमा हा आशय त्याचा कायम हिरो किंवा हिरोईन असतो असं म्हटलं जातं डेफिनेट. आणि त्याला साजेसा हा चित्रपट आहे असं मला वाटतं. आणि खूप दिवसांनी एक एवढी तगडी आणि वेगळीच स्टारकास्ट बघायला मिळणार आहे. त्यामुळे काहीतरी भन्नाट कॉम्बिनेशन आहे, नवीन रेसिपी आहे आणि नवीन कुक आहे आणि तो कुक फार टॅलेंटेड आहे असं मला वाटतं. त्याच्या हातून पुढे काय काय खूप चविष्ट रेसिपीज आपल्याला बघायला मिळणार आहेत. पण आता तुर्तास सुरुवात तुंबाडच्या मंजुळानी होते आणि मला खूप आनंद आहे की मी या चित्रपटाचा भाग आहे. बरं, ट्रेलर पाहताना असं वाटलं की हा खूप गंभीर आणि असा सिनेमा आहे. पण सरांची जेव्हा एंट्री होते तेव्हा, अरे, यांची एंट्री म्हणजे स्माईल येणं असं शक्य नाही असं नाही आहे. आणि ती झाली आहे. त्याच्यावरून कळलं की हा पूर्ण मनोरंजनाने भरलेला सिनेमा आहे.
हो, अर्थातच सिनेमा बनवण्याचं म्हणजे व्यावसायिक सिनेमा बनवण्याची जी गणितं असतात, त्यामध्ये मनोरंजनाची हमी ही तर सगळ्यात महत्त्वाची असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं सईनी जे सांगितलं, की हा जो दिग्दर्शक आहे, तो आपल्याला त्याचा जरी पहिला सिनेमा असला, तरी हा बघून असं वाटणार नाही, की याचा हा पहिला सिनेमा आहे. अ, दिग्दर्शकांचं खूप कौतुक करता न येणाऱ्या मंडळींपैकी मी आहे. पण ह्याचं मात्र कौतुक आवर्जून करावंसं वाटेल. कारण त्यांनी ज्या पद्धतीने एवढी मोठी सगळी कास्ट घेऊन 48 कॅरेक्टर्स घेऊन येस. एक सुंदर असं गाव, एक सुंदर अशी गोष्ट सगळं काही व्यवस्थित मांडून अतिशय उत्तम त्याला तांत्रिक त्यातही त्याचं बरंच बॅकग्राऊंड म्युझिक असेल, सगळं असेल, त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याने खूप बारकाईने लक्ष घातलेलं आहे आणि त्यामुळे हा सिनेमा रसिकांना खूप आवडेल. एक तर घरातली गोष्ट मराठी सिनेमाची परंपरा अशी आहे, की सहकुटुंब, सहपरिवार बघून बसाव्या अशा कलाकृती मराठी प्रेक्षकांना खूप आवडतात आणि त्या गोष्टीशी साधर्म्य सांगणारी ही गोष्ट आहे. त्यामुळे अगदी घरातल्या लहान मुलापासून आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांनी आवर्जून चित्रपटगृहात जाऊन ह्या सिनेमाचा आनंद घ्यावा असं मनापासून आवाहन करावंसं वाटतं. आणि काही सिनेमे हे पडद्यावर खूप छान वाटतात. म्हणजे आपण म्हणतो आपण छोट्या पडद्यावर आल्यावर बघू, पण तेव्हा ती कदाचित तेवढी गंमत नसते. पण मोठ्या पडद्यावर त्याची जी आपल्याला नेहमी प्रेक्षकही म्हणतात, की आता मराठी सिनेमे जरा बरे करा, जरा भव्य करा. कारण बाकीच्याही भाषांमधले चित्रपट आता प्रेक्षक फार सहजतेनं पाहू लागलेले आहेत. तर त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कमीत कमी गोष्टींमध्ये आपल्याला चांगली गोष्ट मांडायची असते आणि ती मांडणारी ही नवीन मंडळी, आश्वासक मंडळी असल्यामुळे हा सिनेमा आवर्जून सगळ्यांना आवडेल याची खात्री आहे. नक्की. तुम्ही अनेक गावात सर फिरलेला आहात. या गावाबद्दल काय वाटलं, जेव्हा गावात तुम्ही गेलात? बघ आपल्याकडे गावाच्या प्रत्येक गावाचं आपलं आपलं वैशिष्ट्य असतं आणि डेफिनिटली. सगळं सेम असतं. फक्त आपल्याकडे 9 मैलावर भाषा बदलते. प्रत्येक ग्रामीण भाषेमध्ये, लहेजामध्ये एक गाणं असतं. ते गाणं आपल्याला एकदा ऐकायला आपण शिकलो, की आपण त्या भाषेवर प्रेम करू लागतो. म्हणजे तू पश्चिम महाराष्ट्रात गेली, तळ कोकणात गेली, कोकणात आली. सगळीकडे भाषा बदलत, बदलत मराठवाड्यात गेली, खानदेशात गेली, विदर्भात गेली, पश्चिम महाराष्ट्रात गेली, सगळीकडे भाषा बदलत. पण माणसं तीच असतात, पात्र तशीच असतात. डेफिनेटली. थोड्या फार फरकाने तोच स्वभाव असतो. थोड्या फार फरकानेच म्हणजे काय निसर्ग ज्या पद्धतीने असतो तसा थोडाफार फरक स्वभावामध्ये बदलतो एवढंच. बाकी प्रशस्त आगळपगळ बोलणारी मंडळी, मनापासून प्रेम करणारी मंडळी, अतिशय दिलदार असणारी मंडळी ही सगळीकडेच आहे. तुंबाडच्या गावातही असंच आहे. दिलदार मंडळी आहेत, प्रेमळ मंडळी आहेत. त्यांच्या स्वतःच्या समस्या आहेत, गोष्टी आहेत, तरीसुद्धा एकत्र झोकून देण्याची वृत्ती आहे. आणि हे सगळं म्हणून मी म्हणलं, की आपण सिनेमा पाहत असताना आपल्याशी रिलेट झाला, की आपल्याला तो आवडायला लागतो. तर पहिल्या 5 मिनिटात हा सिनेमा सगळ्यांना जवळचा वाटू लागेल याची खात्री आहे. नक्की. अनेक माणसं जर तुम्हाला भेटायला आली असणार शूटिंगच्या वेळेला, तेव्हा अनेकांशी संपर्क झाला असणार, वेगवेगळ्या गोष्टी अनेकांनी मांडल्या असतील. तर अशी कुठली गोष्ट जी खरंच मनाला भावून गेली आहे हो, आणि अशा खूप बऱ्याचदा आम्हाला दाद मिळते. प्रत्येक कामासाठीचं कुठलं तरी जुनं काम, कुठल्यातरी जुन्या गोष्टी. अगदी पहिला प्रोजेक्टसुद्धा सांगणारा प्रेक्षक जेव्हा भेटतो, त्यावेळी आपल्याला खूप जिव्हाळा वाटायला लागतो, की आपल्या कामाच्या खऱ्या अर्थाने ती पावती मिळालेली असते. डेफिनेटली. तू बघ बक्षीसं मला नेहमी दुय्यम गोष्ट वाटत आली. कारण काय तर मागच्या वर्षीचं बेस्ट ॲक्टर कोण होता? तर आपल्याला आठवत नाही. पण प्रेक्षकांनी जर तुझ्यावर प्रेम केलेलं असलं, तर त्याच्यापेक्षा मोठं पुरस्कार नाही. कुठेही गेलं की "अरे बाप! आले का तुम्ही?" असं लोकच आपल्याला म्हणायला लागतात. त्यावेळी आपण खूप खुश होतो. तर त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आता याही ठिकाणी आम्ही गावात शूटिंग करत असताना आम्हाला खूप वेळा वेगवेगळे जेवणं आले. अच्छा. कारण मासे कोकणामधले आणि आम्ही तारकर्लीच्या जवळ होतो. त्यामुळे आज हा वार आहे तर उद्या आणू का मी? या सदरात आम्ही खूप आनंद घेतलेला असं आहे. कुठलं हॉटेल तिकडचं एक्सप्लोर केलंय खूप आवडलंय? तिथली खानावळ कुडाळच्या रस्त्यावरची अच्छा. ती खूप फेमस खानावळ आहे, जिथे मासे खूप उत्तम मिळतात. कोकणामध्ये विविध ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचं आपले ते माझा शिष्य होता त्याची काय हॉटेलचं नाव? पण त्याचं हॉटेल मंजुनाथची खानावळ. मंजुनाथ नावाचा एक ॲक्टर आहे. अच्छा. तो माझ्याबरोबर आहे या सिनेमात. त्याचीच खानावळ आहे. अरे वाह!
त्याच्यामुळे तो माझा शिष्य असल्यामुळे माझा दाबजोर राहिला चित्रीकरण बरोबर उद्या हे आण की तो आणायचा आणि मला स्पेशल थोडंसं जास्तीचं फ्रेश मिळायचं. हा कारण तेवढा आवाज आपण मी गुरुच होतो त्या सिनेमात त्याचा त्याच्यामुळे त्याला मंजुनाथ उद्या हे घेऊन ये असं सांगितलं की ती गंमत तर आम्ही करतो कारण काय होतं की तेवढ्या शूटिंगच्या सगळ्या छोट्या कालखंडापुरती सगळे एक कुटुंब बनतं डेफिनेटली. आणि मी नेहमी असं म्हणतो की कलावंत हे खऱ्या अर्थाने भटक्या विमुक्त जमातीचे असतात कारण आज ते कोकणात असतात उद्या ते विदर्भात असतात परवा ते पश्चिम महाराष्ट्रात असतात आणि प्रत्येक ठिकाणी एक छोटं छोटं कुटुंब होतं आणि प्रत्येक ठिकाणच्या आठवणी साठवत साठवत ते पुढे सारत. नक्की. तुला विचारेन, मुळात आंबे खाल्ले की नाही? हो, 100%. खूप लोकांना माहिती नसेल, पण आंब्यामध्ये ए विटॅमिन असतं आणि आंबा इज द प्युअरेस्ट सोर्स ऑफ ए विटॅमिन. त्यामुळे कॅलरीज खड्ड्यात गेल्या, ए विटॅमिन मिळालं पाहिजे. आणि मला असं वाटतं, की सीझनमध्ये ज्या भाज्या उगतात, जी फळं उगतात, ती खायला पाहिजेत. कुठल्याही फॅडला फॉलो करण्यापेक्षा ज्या सीझनमध्ये जे पिकतं, जे उगतं, ते त्याचं काय ग्रहण करणं खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. तुमच्या आरोग्यासाठी पण ते चांगलं असतं. आणि जसं मक्याजी म्हणाले तसं कोकणामध्ये आम्हाला खाण्यातून जे प्रेम मिळालेलं आहे ते म्हणजे त्याचं काही कंपॅरिझन नाही होऊ शकत कशामध्येच. कुठल्याही घरात जरी डोकावून म्हटलं की आज काय केलंय तुम्ही तर डायरेक्ट ताट समोर यायचं इतकं प्रेम. सो मला असं वाटतं की हे काहीतरी अजब आहे. हे असे चोचले किंवा असे लाड ॲक्टर्सचेच होतात. म्हणजे मला असं नाही वाटत बाकी आता कुठल्याही सईने विचारलं, प्रोफेशन आज काय जेवणात कोण नाही म्हणणार नाही. आहे? असं सांगा नाहीये, मला. असं नाही. सगळ्यांच्या बाबतीत हे खरं आहे. ती म्हणते तो मुद्दा लक्षात घे तिचा मुद्दा असा आहे की कुठल्याही घरात घमघमाट सुटला कलावंत एवढा मोकळा असतो की तो तिथे जाऊन काय केलंय आज की लगेच त्याला आणि आपल्याकडे ती पद्धत आहे बघ डेफिनेटली. की आपण नेहमी घरात 2 माणसं असतील तर 4 जणांचं जेवण बनवतो. ही नक्कीच. आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. परंपरा आहे. कारण आपल्याला माहिती कुणीतरी आलं तर आपण चोरून आपल्याकडे ताट घेऊन जेवण्याची नाही, पद्धत अजिबात नाहीये. नाहीये. कॉट खाली गेलेत आणि जेवतायत असली काही भानगड नसते. कुणी येणार असलं की त्यांना झालंय का जेवण असं आपण विचारतोच ना आणि ती देण्याची आपल्याकडची पद्धत आहे. पद्धत आहे. आणि ती कोकणातली असो किंवा विदर्भातली सगळीकडे प्रेम तसंच असतं. नक्की. सई, तुला विचारेन, सांगलीच्या आठवणी जेव्हा तू होतीस लहानपणापासून जे तू घालवलेस दिवस, कारण की आपण मे महिना म्हटलं की गावी पळायचो, गावी महिनाभर राहायचो. आता एक दिवस पण राहत नाही उन्हातानामुळे. पण ते दिवस आठवतात आणि ती मजा आठवते की आता ते शक्य नाही होत आहे. माझं उलटं होतं. मे महिन्याच्या सुट्टीत मी मुंबईत असायचे. अच्छा. कारण माझी मावशी मुंबईत आहे. राईट. त्यामुळे मी मे महिन्याच्या सुट्टीत मुंबईत पडीक असायचे. त्यामुळे मुंबई आधीपासनं काहीतरी होतं मुंबईचं आणि माझं कनेक्शन. तेच बहुतेक नंतर ऑटोमॅटिकली मॅनिफेस्ट होऊन इथे मी आले. पण एक नक्की सांगेन की जे फिल्टरलेस वागणं आहे ना, आघळ-पघळ, मोकळं-ढाकळं, छान जास्त विचार न करता बोलणं, हे सगळं गावात शक्य होतं. इथे आपण अर्धे एटिकेट्समध्येच मरतो, की आता विचारायचं का नाही, मग ह्याच्यामध्येच अख्खं आयुष्य कशी जातं. दिसते हां, आणि काय सगळ्या कशी आठवणी. बसते, कशी दिसते, ह्याच्यामध्येच अख्खं आयुष्य जातं. पण तिकडे ना फिल्टरलेस आहे. म्हणजे कोकणातमध्ये एक निवांतपणा आहे हवेमध्ये एक आणि स्कूटरवरून बनियन घालून जाणारे काका हे जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत कोकणात आल्यासारखं वाटत नाही. आणि ती जी लाईफस्टाईल आहे की निवांत म्हणजे कशाची फिकीर नाही, जे आहे त्याच्यामध्ये खूप समाधान, हे आपल्याला इथे कॉस्मोसिटीजमध्ये नाही बघायला मिळत, अनुभवायलाही नाही मिळत. त्यामुळे तिथे जाऊन हे धजवतं पण की आज काय बनलंय, आम्हाला द्याल का थोडं, हे तिथे जाऊन आपण वागतो. आपण इथे तसे इथे नाही वागू वागत, शकत. वागूच शकत नाही. Right. कारण आपल्याला खूप काय काय आहे, स्टॉपर्स आहेत. तर मला असं वाटतं की हे बिना स्टॉपर्सचं जगणं फारच खुणावतं आणि ते खूप मॅग्नेटिक आहे. नक्कीच. ही मंजुळा कोण आहे? असं कशी? कॉन्फिडेंटली बोलूच नका तुम्ही ही मंजुळा मी म्हणतच नाही, म्हटली ही मंजुळा सिनेमातली म्हणा. ही मंजुळा. मी सिनेमातली मंजुळा म्हणाली. हा. सिनेमातली मंजुळा. आणि तुम्ही ज्या पद्धतीने ट्रेलरची सुरुवात केली आहे, ज्या पद्धतीने मांडलंय, ते अगदी सुंदर आहे. तुमचा गावचा अनुभव कोकणातला स्पेशली कसा होता? किती धमाल केली, किती मजा माझं केली? काम तसं मोठं नाहीये. मी 3च दिवस होते. अच्छा. 3च दिवस होते. त्यामुळे तेवढा हे आलं नाही त्यांच्याबरोबर
मिळण्याचं. बरं, किती आस्वाद घेतला सगळ्या जेवणाचा तिकडच्या? नाही, मी यांचं केटरिंगवाल्यांचंच बंडल जेवण जेवत होते. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे डायरेक्टर. बंडल जेवण होतं तर होतं. राईट. मी खोटी तारीफ कधीच करत नाही. आणि हे मला सगळ्यांनीच सांगितलं, तूच नाही, सगळ्यांनाच आवडत नाहीये म्हणून. कारण चवले जेवण जातच नाही ना नरड्याखाली. मग दुसऱ्या वेळेला त्यांनी आम्हाला हॉटेलातनं मागून दिलं. जनावरे होते काळजी करायला आमची, त्यामुळे त्यांनी आणून दिलं. बरं, ज्या पद्धतीने भूमिका आहे ती अगदी धमाल आहे. दुकान मांडून तुम्ही बसलेले आहात आणि सगळ्यांवर लक्ष आहे तुमचं, हा, प्रत्येक कॅरेक्टरवर लक्ष आहे तुमचं तिथे बसून. तर सगळ्यात जास्त किती धमाल आली, किती मजा आली आणि कशा पद्धतीने सगळ्यांना ऑब्झर्व. काम करताना मजा आली. पोरं सगळी आपलीच होती, त्यामुळे ती मज्जा करणारी होती. त्यामुळे मला मज्जा आली आणि सगळी ओळखीची होती, नेहमीच्या भेटण्यातली होती. जितू होता, हा होता, अंशू होता, योग्या होता, गणेश होता, विविधम कोरगावकर होते. सई, तुला विचारीन, ओमही या सिनेमात आहे, ती एक धमाल व्यक्तिरेखा आहे आणि सिरियसली मी हा ट्रेलर पाहिल्यावर मला राजकुमार रावला पाहते की काय असं वाटलं. सो ते एक धमाल व्यक्तिमत्वच वेगळं आहे ते. हो, थँक्यू हा प्रश्न विचारल्याबद्दल. मला ना खूप म्हणजे आपल्याला माहीत असतं की आपण एकाच इंडस्ट्रीमध्ये काम करत असतो. आपल्याला माहीत असतं की हा ॲक्टर आहे, हा ॲक्टर आहे, हा ह्याचं हे काम सुरू आहे, ह्याचं एक आपल्याला कॉग्निझन्स असतो. पण ओम हा असे खूप कमी लोक असतात ज्यांच्याबद्दल माझ्या मनात उत्सुकता निर्माण होते की हा माणूस म्हणून कसा असेल, Yes. किंवा हा असेच प्रोजेक्ट्स का चूज करतो, किंवा हा गाण्याचा सुखन Yes. करतो तो. तर ही मॅच्युरिटी किंवा ह्याचा सेन्स त्याला कुठून आला असेल, ह्याची पाळमुळे कुठे असतील, असे खूप प्रश्न मला ओमबद्दल पडलेले होते त्याच्याबरोबर काम करायच्या आधीपासून. आणि ह्याच्यामुळे संधी मिळाली काम करायची. अजून ओळख होतच होती तोपर्यंत पिक्चरचं शूट संपलं. पण आय एम शुअर आता मी त्याला जास्त बेटर माणूस म्हणून ओळखते. तो तसा आहे, तसा का आहे, याची थोडीशी उत्तरं मला मिळाली आहेत. पण मला असं वाटतंय की ओम हा खूप संवेदनशील वेगळाच ॲक्टर आहे Yes. आणि त्याची काम करण्याची पद्धत पण वेगळी आहे. त्यामुळे मजा आली मला काम पण तू करायला. अजून ओळखलं नाहीयेस म्हणजे त्याला. ओम नाही, नाही नाही. शकत. म्हणजे असं कळत नाही माणूस एवढ्या लवकर, आणि मला असं वाटतं की कळू पण नाही. मग त्याच्यातली मजा गंमत निघून निघून जाईल. जाते. सो Yes. वन इंटरव्ह्यू ॲट अ टाईम असं मी त्याला अजून एक्सप्लोर करते. पण फार सुंदर आर्टिस्ट आहे आणि वेगळाच आहे तो मुलगा. नक्कीच. सर, तुम्हाला विचारेन ओम बद्दल. खूप चांगला आश्वासक नायक आहे मराठी सिनेमामधला. आणि तू म्हणाली तशी हिंदी नटाची आठवण त्याला बघून आली, ह्यापेक्षा त्याची एक स्वतंत्र शैली आहे, Yes. त्याची स्वतंत्र ओळख आहे आणि तो खूप उत्तम अभिनेता आहे. म्हणजे काही नट हे खूप गुरफटलेले असतात, म्हणजे ती भूमिका शोधण्यात त्यांचा गोंधळ उडतो, सगळं उडतं. पण ह्या ओमचं तसं नाहीये. तो खूप क्लॅरिटी असलेला अभिनेता आहे असं माझ्या लक्षात आलं. त्याच्याबरोबर सीन करताना 2-3 वेळा रिहर्सल केल्यानंतर तो उत्सुकतेनं तुम्ही हे काय करताय, तुम्ही हे काय करणार आहात, याविषयी जास्त उत्सुक असतो. आणि त्यावेळी मी आमच्या दोघांमध्ये जेव्हा प्रसंग होते त्यावेळी मी त्याला म्हणलं, की जेवढं आपण उत्स्फूर्तपणे करू तेवढी गंमत. कारण आपण जर फार त्या स्क्रिप्टच्या आहारी गेलो तर आपण फार असं यांत्रिकपणे काम करू लागतो. म्हणजे आपला सिनेमा सीरियस आहे म्हणले, की ब्रेकफास्ट सुद्धा असं खायला लागतात. म्हणजे असं थोडीच असतं. आपला सिनेमा सीरियस आहे म्हणजे तसं कसं? मग ती झाडूवाली पण अच्छा. सिनेमा सीरियस आहे असं सांगायचंच नसतं, किंवा असं तुम्हाला जेव्हा तुम्ही काहीतरी करता तेव्हा ते एक नैसर्गिक प्रक्रिया असते आणि राईट. मग ते कसं घडेल, मग त्यासाठी खूप तुम्ही घोळवत बसू नका. शब्द एकदा तुम्ही शब्दांची ओळख झाली की मग तुम्ही थोडंसं तुमच्या पद्धतीनं थोडंसं इम्प्रोवाइज करू शकता. थोडंसं जी महत्वाची वाक्य आहेत ती तुम्ही त्यातल्या त्यात पाठांतर करू शकता. पण तुम्ही छान हे करू शकता आणि मला त्याच्याबरोबर करताना मजा आली. बाकी सई बरोबर मी आधी काम Yes, केलेलं सई. आहे, आऊ बरोबर मी काम सईचा आज केलेलं लुक आहे. कसा वाटला ते सांगा मला.
लूक म्हणजे नेहमीच म्हणजे ती ड्रेस नेहमीच ती आम्हाला आश्चर्यात पाडणारीच आणि आम्हाला नेहमी सई बरोबर बसलं की आपल्यालाही बरं वाटतं, कारण आम्ही म्हणजे निव्वळ कपडे तेच असतात ना. पण आजही तुम्ही खूप सुंदर शर्ट घातलाय रंगीबिरंगी. हा म्हणजे हे आता अलीकडे बायको माझी आधी कपडे चूज करायचे, आता मुलगी करतीये, तर अच्छा. त्याच्यामुळे हे श्रेय त्यांचं आहे. नाही तर मी आपलं टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट येस. घालून सुद्धा येऊ शकतो, पण ते म्हणतात की असं नको रे करू एकदम. तर ते घरच्यांचे रे, त्यामुळे पण असं शेजार मिळाल्यानंतर आहा हा हा, म्हणजे सई बरोबर आपलं पण थोडस, तुम्ही पण होता ना सई मॅडम बरोबर, हा हा हा, ते एक आपल्याला मिळतं. आणि तिची कपड्यांची चॉईस असेल, तिचं वागणं असेल, तिचं सगळं असेल, ते अत्यंत क्रिस्टल क्लिअर आहे. मला तिच्यातलं आवडणारी गोष्ट आहे की ती मागं एक आणि पुढे एक असली काही भानगड नाहीये तिची. ती जशी आहे तशीच, ती व्यक्त होतेही तशीच, ती डेफिनेटली. अभिनय पण तशीच करते. ती कौतुकही खुल्या दिलाने करते, म्हणजे नक्कीच. हिमट्या शब्दाने नाही, आमच्याकडे हिमटे म्हणतात. काय हिमट्या हाताची आहे म्हणजे उगाच थोडंसं टाकणारी. पण तसं नाहीये. तिचं ते अगदी मन ती जशी आहे मोकळेपणाने. तशी येस. आहे. त्यामुळे तिचा तो गोडवा सातत्याने टिकून राहिलेला आहे आणि तिच्या अभिनयामध्ये पण खूप वैविध्य आपण पाहत आलेलो आहे आणि ते सातत्याने तसं राहावं असं मनापासून मला एक सहकलाकार म्हणून वाटतं, की मी ऑल्वेज, म्हणजे मी पहिल्यांदा माझं असं तिच्याविषयी मत होतं, की ही फक्त अशी एक काय म्हणूया शो, हां, हां, तसली बाहुली आहे. पण मी तिच्याबरोबर एका सिनेमात काम केलं आणि मी तिचे 3 प्रसंग शूटिंगच पाहायला गेलो. पहिला पाहिल्यानंतर मी अजून 2 पाहिले आणि माझं मतच बदललं आणि मी तिला भेटून बोललोय. अच्छा. मी तिला म्हटलं, की माझा तुझ्याविषयी गैरसमज होता, पण तू उत्तम अभिनेत्री आहेस. तर ती फार छान आणि तिने ते सिद्ध केलंय. आता काही मी डेफिनेटली. ती जुन्या काळची गोष्ट सांगतोय. आता आपण तिला हिंदी, मराठी जितक्या भाषा म्हणून तिला मिळतील, तितक्यामध्ये ती तितक्याच प्रभावीपणे उभी राहिली याची खात्री आहे. नक्कीच. सो मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन ते म्हणजे गाव जसं मी म्हणाली, की अनेक गावं तुम्ही फिरलायत. असं कुठलं गाव आहे जे तुमच्या मनात नेहमी राहिले, की अरे या गावाला पुन्हा एकदा व्हिजिट केली पाहिजे? मग ग्रामीण भागात खूप गावं अशी आहेत, जिथे लोकांनी ते जपलेलं आहे, जिथे त्यांनी फार विकास येऊ दिलेला नाही. हं. अशी काही महाराष्ट्रातली गावं आहेत आणि ते म्हणतात आम्ही आहोत त्यात आनंदी आहोत. अशी जेवढी सगळी गावं आहेत, त्या सगळ्या गावांवर माझं प्रेम आहे, की असं एखादं आमच्याकडे गाव जे फार मनात बसलंय? खूप आहेत. म्हणजे कोकणामध्ये पण कोकणामधलीच ब्युटी किती आहे. आता गुहागरपासून तू अगदी सिंधुदुर्गापर्यंत गेलीस, तरी पण तुला असं लक्षात येईल, की असंख्य गावं अशी आहेत, की ती त्यांचं सौंदर्य जपून आहेत आणि त्यांना ते विकासाचा भस्मासूर नको असं म्हणणारी ती मंडळी आहेत आणि ती आनंदी आहेत. म्हणजे डेफिनेटली. जसं आपण म्हणलं, की ही म्हणाली, की ते बनियन अन् बरमुडा घाल स्कूटीवर बसलेल्या माणसाशिवाय कोकणच ओळखू येत नाही ओळखू तसं. येत नाही. आम्ही शूटिंग करत होतो तिथे मंदिराच्या ह्याच्यात झोपणारे आम्ही पण होतो. म्हणजे लंच झालं की तिथंच आपलं पडून. वाह! कारण मस्त आवार मंदिराचं, हवा येते, हिरवंगार परिसर आहे. तिथे आपला डोळा लागतो आणि मग उठला आपल्याला कोणतरी उठवायले, तुमचं शॉट आलं, तुमचं शूटिंग आलं, की मग आपलं उठून पुन्हा आपलं. पण त्यातली जी गंमत आहे, ती ती ज्या एसीमध्ये ज्या नाही मिळणार. गावांमध्ये आहे, नाही अगं, एसी ही तुमची सिस्टीम ड्राय करणारी गोष्ट आहे ना. राइट. तुमचे सगळं हाडाचं वंगण जाणारी गोष्ट आहे ना. तर ती मोकळी हवा कधी मोकळीच हवा आहे. तुमचा डोळा कधी लागतो तेच कळत नाही. एसीत तुम्हाला सारखा बारीक डोळा करून बघावं लागतं. थंड झालंय का, थंड झालंय का? तसं तिकडं नसतं. तू बाजेवर पडलीस एकदा, की तुला संध्याकाळची पाखरं घरट्याकडे जातानाच जाग येते. राइट. अशी ती गंमत असते. नक्की. सई तुझ्या असं मनातलं कुठलं गाव, की जिथे परत एकदा व्हिजिट करावी? तुम्ही सिनेमाच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये फिरत असाल, दौरे करत असाल, तेव्हा असं एक मनात बसलेलं गाव? मी कोकणच म्हणेन, अच्छा. कारण काही गावं ना तुम्हाला तुमचं बॅगेज कधी गळून पडतं आणि तुम्ही कधी समरस होता हे कळत नाही. अच्छा. आणि मला असं वाटतं की ॲक्टर त्याची इच्छा असो ना असो, एक काहीतरी बॅगेज त्याच्या मागे लागलेलं असतं सतत. तर कोकणात हे सगळं गळून पडलं आणि पडतंच कायम. तर मला परत कोकणात जायला आवडेल आणि कोकण
मला खरं तर असं म्हणायचं की कोकणात शूट करू नका. कारण खूप सुंदर आहे कोकण. इट शुड रिमेन अनटच्ड असं मला वाटतं. आणि फार अशी छोटी-छोटी गावं आहेत, असे बीचेस आहेत की तुम्ही महाराष्ट्रात आहात हे विश्वासच बसत नाही. बसणार किंवा नाही. अगदीच आपण म्हणतो की आपल्याला फॉरेनचं खूप अट्रॅक्शन असतं. तर त्या भाषेत म्हणायचं झालं तर आपण भारतात आहोत असं वाटत नाही. असे काही सुंदर बीचेस अजूनही कोकणात आहेत. तर मला असं वाटतं की ते तसेच राहू दे, ते कोणाला सापडू दे नको कधी. उषाताई, तुम्हाला विचारेन, या दोघांच्या लुकबद्दल काय सांगाल? तू सी आत्ताच्या. नाही, मला एक सांग, तू तुंबाड बद्दल बोलायला बसलीस की लुक बद्दल बोलायला बसलीस? हे बघा, तुम्ही सांगणार आहात का मला मंजुळा कोण आहे? नाही. मग काय करू मी? तुला गरज काय आहे? माझं म्हणणं, सगळ्यांनी 5 जूनला थिएटरात जायचं आणि बघायची तुंबाडची मंजुळा. वा. बरं, ओम अभिनेता म्हणून तुमची आणि त्याची जेव्हा पहिली नाही, माझी नाही. त्याची आत्ता ओळख झाली. आम्ही अच्छा. एकत्र कामच नाही केलं कधी. ओके. पोरगा शांत आहे, पण काल जरा छळलं त्याला, "हे नको ना" असं बोलला. बरं, अखेर रिलीजवर आलेली आहे 5 जून. हम्म. किती धाकधूक आहे. खूपच आहे ग धाकधूक. कारण कारण जो काही प्रयत्न केलाय तो पूर्ण महाराष्ट्रासमोर येणार आहे आणि तो लोकांना आवडणारच आहे, मला माहिती आहे, खात्री आहे. फक्त लोकांनी थिएटरमध्ये येऊन बघण्यासाठीचा एक हट्ट आहे हा, की बाबा लोकांनी थिएटरमध्ये यावं आणि सिनेमागृहात यावं आणि तो सिनेमागृहातच हा सिनेमा बघावा. त्यासाठीची धाकधूक आहे आत्ता. सो मला वाटतं की लोक येणार आहेत आणि बघणार आहेत सिनेमा. नक्की. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. जरा थांब. येस. मला एकच सांगायचंय, आता आमचा जो सिनेमा प्रेक्षागृहात येतोय तो जाऊन तुम्ही थिएटरमध्ये जाऊनच बघा आणि कृपया आपल्या मोबाईलवर शूट करू नका. कारण एक सिनेमा बघायला तुम्ही जाता त्यावेळेला प्रोड्युसरचे अनेक पैसे, इतक्या लोकांचे कष्ट, वेळ सगळं फुकट जातं. त्याचा काही फायदा होत नाही ना तुम्हाला ना आम्हाला. आणि मग तुम्ही म्हणता की मराठी सिनेमे जगत नाही, मराठी सिनेमे येत नाही. तुम्ही लोकांनी जर असं केलं तर मराठी सिनेमा कधीच येणार नाही. प्लीज. थँक्यू सो मच. Thank you. थँक्यू.